मागील भागात तुम्ही वाचले की केतकीचा इलाज करता करता डॉक्टर अयान स्वतःच केतकीचा पेशंट होत चालला होता. पण अयानचे हे प्रेम खरे होते का केतकीसाठी? की हे देखील केतकीसाठी फसवणूकच होती? कारण अयानचे केतकीच्या आयुष्यात येणे म्हणजेच तिच्या तिसऱ्या गुणाची सुरुवात होती. पण आता पुढे काय होणार? कारण अयान आपल्या आयुष्यात एकटा नव्हता. त्याची मंगेतर आर्याही होती, जिला तो खूप प्रेम करायचा. आणि आता तिनेही अयानला केतकीसोबत पाहिले होते. मग आता केतकीच्या आयुष्यात आणखी कोणती संकटं येणार होती? केतकीच्या आयुष्यातला प्रत्येक गुन्हा तिच्या पहिल्या गुन्ह्याच्या तुलनेत जास्त वेदनादायक आणि भयानक होता. पण किशोरने केतकीसोबत जे केले त्याहूनही जास्त भयानक आणि वेदनादायक केतकीसोबत अजून काय होणार होतं? पण तिच्या हातून तिसरा गुन्हा होणारच होता. तर चला जाणून घेऊया या भागात की केतकीचा हा तिसरा गुन्हा नेमका काय होता. आता पुढे आर्याने अयानला केतकीसोबत पाहून जोरात अयानचे नाव पुकारले. अयानने ताबडतोब मागे वळून पाहिले आणि आर्याला आपल्यासमोर अचानक पाहून खुश झाला. तो पळतच आर्याकडे गेला. पण आर्याने त्याला मिठी मारण्याऐवजी चिडलेल्या स्वरात विचारले, तू इथे या मुलीबरोबर काय करत आहेस? अयान आश्चर्याने आर्याकडे पाहू लागला. कारण तिच्या या प्रश्नाचा त्याला काहीच अर्थ समजला नाही. त्याने आपल्या गमतीशीर शैलीत उत्तर दिले, अगं माझ्या जानू, हा कसला प्रश्न विचारतेस तू? कुठे डॉक्टरकी शिकता शिकता तू खरंच वेडी तर झाली नाहीस ना? आणि तो हसायला लागला. पण आर्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव खूप गंभीर होते. तेव्हा अयानने ही परिस्थितीची गंभीरता ओळखून विचारले, काय झालं ग जान? एक डॉक्टर आपल्या पेशंटला काय करतो? उपचारच ना. तेच मी सुद्धा करत आहे हिचा. पण तुला काय झाले? आर्याने चिडलेल्या सुरात उत्तर दिले, तिथे सगळ्यांसमोर का नाही? इथे एकटा तसा कोणता उपचार चालू आहे? अयानने समजावत सांगितले, अरे बाबा, तू कसल्या गोष्टी करते आहेस? तू पण एक मुलगी आहेस आणि एका मुलीवर उपचार सगळ्यांसमोर करता येत नाही ना. म्हणून आमच्या कॅम्पमधली ही एकच जागा आहे जी चारही बाजूंनी बंद आहे. म्हणून मी हिला इथे आणलंय. आणि फक्त हिचेच नाही तर सगळ्या महिलांचे उपचारही इथेच केले जातात. अयान म्हणाला, चल मी तुला केतकीशी ओळख करून देतो. आर्या शांतपणे अयानसोबत आत गेली. तिथे केतकी शांतपणे झोपून आर्या आणि अयानच्या गप्पा ऐकत होती. केतकीला पाहून आर्याचे तर होशच उडाले. तिच्या मनात विचार आला, हे किती सुंदर आहे, विलक्षण सौंदर्य आहे हिच्याकडे. माझा अयानच काय, कुणाचाही अयान हिला पाहून तिचे कौतुकच करेल. अयान म्हणाला, केतकी हे बघ, ही माझी जान आहे, माझी मंगेतर. आणि आर्या, हिच्याशी ओळख करून घे, ही केतकी आहे. ही आता हळूहळू बरी होत आहे. आर्याने रागाने केतकीकडे पाहिले, पण केतकीने मात्र आर्याकडे पाहिलेही नाही. तिला ना आर्याशी काही घेणे देणे होते ना अयानशी. आर्याने मात्र केतकीच्या या वागण्याला तिच्या स्वतःबद्दलच्या जळजळीत भावना मानले आणि तिने केतकीला अयान आणि तिच्या नात्याचे कारणीभूत ठरवले. आर्या काही न बोलता तिथून निघून गेली. यानंतर अयानने केतकीची पट्टी बांधली आणि तोही आपल्या कामाला लागला. अयानला केतकीवर प्रेम होऊ लागले होते, पण याची जाणीव त्याला स्वतःलाही नव्हती. तथापि आर्याला मात्र आता केतकीच्या सौंदर्यावर प्रचंड जळजळ होऊ लागली होती. कारण केतकी अतिशय सुंदर होती, पण आर्या फारशी खास नव्हती. तिला मुलींप्रमाणे सजणं सवरायला आवडत नव्हते, तर केतकीला मात्र पूर्ण शृंगार करायला खूप आवडायचे. पुरुष कितीही मॉडर्न मुलीला पसंत देत असले तरी त्यांच्या हृदयावर साडी घालणाऱ्या मुलीचे राज्य असते. काही दिवसांनी अयानचा वाढदिवस होता. आर्याने ठरवले की एकदा अयानचा वाढदिवस साजरा होऊ दे, त्यानंतर केतकीला योग्य धडा शिकवीन. दरम्यान आर्याने ही गोष्ट रूपाला सांगितली. रूपा, जी स्वतः अयानसोबत त्याच कॅम्पमध्ये ट्रेनिंग घेत होती, तिने आर्याच्या मनात अजूनच संशय निर्माण केला. तिने सांगितले की ज्या दिवसापासून केतकी इथे आली आहे त्या दिवसापासून अयान फक्त तिच्याच मागे फिरतो आहे. रूपालाही अयान आवडत होता. ती ज्या दिवशी अयानला प्रपोज करणार होती त्याच दिवशी आर्याने अयानला प्रपोज केले होते आणि अयानने होकार दिला होता. रूपाला वाटले की जर तिने आर्यापूर्वी अयानला प्रपोज केले असते तर कदाचित अयान आर्याऐवजी तिला होकार दिला असता. आणि म्हणूनच ती अयानची मंगेतर बनण्याच्या उंबरठ्यावरच थांबली होती. त्यामुळे रूपाला आर्या आणि अयानच्या नात्याचा राग होता आणि आज आर्याला त्रास देण्याची संधी मिळाल्यामुळे रूपा ती संधी दडवणार नव्हती. आर्या आणि रूपाने मिळून ठरवले की आजपासून केतकीला त्रास द्यायला सुरुवात करायची, ज्यामुळे ती स्वतःच इथून निघून जाईल. रूपाने सांगितले की अयानने केतकीचे बेड आपल्या कॅम्पजवळच लावून घेतले आहे, जेणेकरून तो तिच्याजवळ राहू शकेल. हे ऐकून आर्याला खूप राग आला, पण तिने सगळ्यांसमोर आपल्या आणि अयानच्या प्रतिमेला तडा जाऊ दिला नाही. कारण ते दोघेही डॉक्टर होते आणि लवकरच त्यांचा विवाह होणार होता. म्हणून तिने कॅम्पच्या वर्करला बोलावले आणि केतकीचा बेड उचलून बाहेर अंगणात ठेवला. आर्याच्या या वागण्याने केतकीला काही फरक पडला नाही, कारण तिचे आयुष्य जमिनीवरच गेले होते. बेड कुठेही असो किंवा नसला तरी तिला काही महत्त्व नव्हते.
पण ही गोष्ट अयानला कळली तेव्हा त्याला राहवले नाही. तो ताबडतोब आर्याकडे गेला. आर्या तिच्या मित्रमैत्रिणींसोबत अयानच्या बर्थडे पार्टीची तयारी करत होती. इतक्यात रागाने लालबुंद झालेला अयान तिथे पोहोचला आणि त्याने आर्याला साईडला बोलवले. आर्या ही जिद्दी स्वभावाची होती. तिने साईडला येण्याऐवजी सर्वांसमोरच बोलायचे ठरवले. अयान रागात होता. त्याने पुन्हा तिला बाजूला बोलावले, पण आर्या कुठे मागे हटणार होती. तिनेही स्पष्टच सांगितलं, जे काही बोलायचे आहे ते इथंच बोल. आर्याच्या या वागणुकीमुळे अयानचा राग अधिकच वाढला आणि त्याने विचारले, ठीक आहे, मग मला सांग की तू केतकीचा बेड बाहेर का हलवलास? मी ते व्यवस्थित जागेवर ठेवलेले होते. आर्याने उत्तर दिले, केतकी एक पेशंट आहे, तर ती पेशंटसाठी असलेल्या जागेत असायला हवी, डॉक्टरांच्या कॅम्पच्या जवळ नाही. आणि तुला तिच्याबद्दल एवढं का पडलंय? ती इथे राहिली, तिथे राहिली किंवा इथे राहिलीच नाही तरी तुला काय फरक पडतो? आणि आर्या जोरजोरात हसू लागली. तिथे बसलेले आर्या आणि अयानचे मित्रमैत्रिणीही तिच्यासोबत हसू लागले. पण अयानला हे सगळं ऐकून अजिबात बरं वाटलं नाही. त्याने तिथल्या जवळच्या खुर्चीला जोरात लाथ मारली आणि रागाने तिथून निघून गेला. अयानच्या या वागण्याची आर्याने कधी कल्पनाही केली नव्हती. तो कधीही तिच्याशी मोठ्या आवाजात बोलला नव्हता. त्यामुळे आर्याला खूप वाईट वाटले आणि आपल्या मित्रमैत्रिणींसमोर तिचा अपमान झाल्यासारखे वाटले. आणि तिथे रूपा होतीच आर्याचे कान भरायला. आता आर्याचा राग शिगेला पोहोचला होता. ती थेट केतकीकडे गेली आणि तिच्यावर खूपच रागावली. सगळ्यांसमोर तिला खूप काही ऐकवले, पण केतकी शांतपणे सगळं ऐकत राहिली. तिला बघून असं वाटत होतं की आर्याच्या एकाही शब्दाचा तिच्यावर काही परिणाम होत नव्हता. आर्यालाही हे थोडे विचित्र वाटले आणि केतकीने पलटून काही उत्तर न दिल्यामुळे तिथेही आर्याचीच मानहानी झाली. त्यामुळे ती अधिकच बिथरली आणि पाय आपटत तिथून निघून गेली. रूपाने आता इकडचे तिकडे लावायला सुरुवात केली होती. तिने आधी आर्याच्या कानात केतकीविषयी भलतेच भरले आणि जेव्हा आर्या केतकीला बोलत होती तेव्हा तिचे व्हिडिओ शूट करून घेतले. नंतर हा व्हिडिओ घेऊन ती थेट अयानकडे गेली आणि दाखवला. अयान आधीच आर्यावर नाराज होता. आता आर्याच्या या वागणुकीने त्याला अजूनच राग आला. त्याने ठरवले की आता आर्याशी बोलणे काही उपयोगाचे नाही, कारण ती पागल झाली आहे. त्यामुळे आता मला केतकीशीच बोलायला हवं. अयान धावत केतकीजवळ गेला. केतकी दुसऱ्यांना मदत करण्यात गुंतली होती. अयान तिला फक्त शांतपणे बघत राहिला. तो मनात विचार करत होता, ही मुलगी किती सुंदर आहे, पण तिला आपल्या सौंदर्याचा कणभरही अहंकार नाही. स्वभाव तर किती साधा आहे. तिला इतरांविषयी जळण्याचा भावही नाही. व्हिडिओतही तिने शांतपणे आर्याचे सगळं ऐकले, एकही प्रतिवाद केला नाही. आणि आता एवढं सगळं झालं तरी ती इतरांची सेवा करण्यातच आनंद मानते. पण आर्या ही चुकीची नाही. केतकी इतकी सुंदर आणि चांगली आहे की कोणीही तिच्यावर प्रेम करायला लागेल, कदाचित मीही. आणि तेवढ्यात अयान शांत झाला. त्याने मनात पुन्हा विचार केला, काही खरंच तर मी केतकीवर प्रेम करतोय का? मला तिच्याबद्दल एवढं का वाटतंय? ती तर माझ्याशी नीट बोलतही नाही. मला असं वाटतंय की तिने कधी माझ्याकडे नीट बघितलेही नाही. आणि आर्या तर माझी होणारी पत्नी आहे. मला या क्षणी तिच्या जवळ असायला हवं, पण मी इथे केतकीजवळ आहे. हे सगळं माझ्यासोबत का होतंय? आता काय होईल? अयानला केतकीसाठी वाटणारे प्रेम त्याला जाणवेल का? केतकी अयानच्या या प्रेमाला स्वीकारेल का? आणि आर्या, ती केतकीला अयान सहजपणे जाऊ देईल का? वेळ आपल्या गतीने पुढे जात होती आणि केतकीही आता पूर्णपणे बरी झाली होती. शिवाय तिच्यात पुन्हा एकदा नव्या उमेदीने जीवन जगण्याची इच्छाही जागृत झाली होती. केतकीने ठरवले होते की आता ती आपल्या हातून कोणताही गुन्हा होऊ देणार नाही. त्यामुळे ती एखाद्या आश्रमात जाऊन तिथल्या लोकांची सेवा करेल. केतकी भलेही आर्या आणि अयानच्या बोलण्याला उत्तर देत नव्हती, पण ती सगळं खूप चांगल्या प्रकारे समजून घेत होती. तिला लक्षात येत होते की तिच्या येण्यामुळे आर्या आणि अयानचे नाते बिघडत आहे. जरी तिच्या मनात अजूनही किशोरसाठीच प्रेम होते. हो, किशोरने तिला फसवले होते आणि तो वाईट निघाला, पण तरीही केतकीचे त्याच्यासाठीचे प्रेम निस्वार्थ होते. किशोरला विसरण्यासाठी केतकीला अजून थोडा वेळ लागणार होता. एका दिवशी केतकीने ठरवले की ती अयानच्या नजरेतून लपून कॅम्प सोडून जाईल. तिने कोणालाही न सांगता तिथून निघायचे ठरवले. पण कॅम्पच्या बाहेर तिला पोलिसांची गाडी दिसली. अयानही तिथे उभा होता आणि एका पोलीस अधिकाऱ्याशी बोलत होता. केतकीने त्यांचे संभाषण ऐकायचा प्रयत्न केला, पण काहीसे नीट कळाले नाही. कॅम्पच्या जवळ 2 मोठे पाण्याचे ड्रम्स ठेवले होते. केतकी त्या ड्रम्सच्या मागे लपून अयान आणि त्या पोलिसांचे बोलणे ऐकू लागली. पोलिसांचे प्रश्न होते. पोलीस अधिकारी अयानला केतकीबद्दल विचारत होता. त्याने अयानला केतकीचा फोटो दाखवत विचारले, ही मुलगी इथे आली आहे का? तिने आपल्या नवऱ्याचा खून केला आहे आणि खून करताना तिच्या पोटाला जखमही झाली होती. त्यामुळे ती औषध पाणी करण्यासाठी एखाद्या इस्पितळात किंवा कॅम्पमध्ये जाऊ शकते. शिवाय ती आपल्या घरातून पैसे आणि दागिने घेऊन पळून गेली आहे. अधिकाऱ्याने पुढे सांगितले.
तिच्या नवऱ्याचा मृतदेह आम्हाला तिच्याच घरातून सापडला आहे. केतकी प्रचंड घाबरली. तिला वाटले की आता अयान पोलिसांना तिच्याबद्दल सर्व सांगेल आणि पोलीस तिला पकडून नेतील. त्यामुळे ती तिथून पळून जाण्याचा विचार करत होती. अयानची प्रतिक्रिया. केतकी पळून जाणार इतक्यात अयान म्हणाला, "नाही सर, अशी कोणतीही मुलगी इथे आली नाही. आणि जर अशी एखादी मुलगी आली असती तर आम्ही तिच्यावर उपचार करण्याआधी पोलिसांना कळवले असते. कारण तुम्ही सांगताय त्याप्रमाणे हा सरळ सरळ पोलीस केस आहे आणि आम्हाला अशा प्रकरणात पडायचे नाहीये." अयानच्या या उत्तरावर पोलीस अधिकारीही समाधानी झाला. त्याने अयानला सांगितले, "जर ती मुलगी तुम्हाला इथे कुठेही दिसली तर लगेच आम्हाला कळवा." आणि पोलीस तिथून निघून गेला. केतकीचे आश्चर्य. केतकीला स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. तिच्या मनात प्रश्न आला, एक अनोळखी माणूस माझी मदत का करतोय? खरंच अजूनही या जगात चांगुलपणा जिवंत आहे का? सगळे पुरुष सारखेच नसतात का? पोलिसांच्या निघून गेल्यानंतर केतकी थेट अयानसमोर जाऊन उभी राहिली. अयान तिला बघून असा वागत होता जणू काहीच घडलं नाहीये. केतकीने विचारले, "तू खोटं का बोललास?" अयानने तिला टाळत उत्तर दिले, "कधी आणि कुणाला?" केतकी म्हणाली, "नाटक करणं बंद कर. मी सगळं ऐकलंय. तू पोलिसाला माझ्याबद्दल खरं का सांगितलं नाहीस?" अयान हसत म्हणाला, "कसं सांगणार? मला तरी काय माहिती आहे तुझे खरे? तूच जर बदलली असशील तर मी पोलिसांना कसं सांगणार की तू तीच आहेस?" अयानचे उत्तर. अयान पुढे म्हणाला, "हो, तू इथे आहेस, पण गरज नाही की तू अजूनही तीच व्यक्ती आहेस ज्याने खून केला होता. कदाचित तुझ्या आयुष्यात काही परिस्थितीमुळे तुला ते करावं लागलं असेल, पण आता कदाचित तू बदलली असशील. जर ती व्यक्तीच बदलली असेल तर मी पोलिसांना कसं सांगणार की तूच ती केतकी आहेस? आणि राहिला तुझ्यावर उपचार करण्याचा प्रश्न, तर मी कोणत्याही केतकीवर नाही, तर माझ्या रुग्णावर उपचार केले आहेत. ते माझे कर्तव्य होते आणि मला नाही वाटत की डॉक्टर म्हणून हे कोणाला सांगायची मला गरज आहे." आणि मग अयानने एक खेळकर अंदाजात गोंडस स्मित केले. पण आता केतकी काय करणार? ती अयानवर विश्वास ठेवणार का? की आता हा कॅम्प सोडून जाणार का? केतकी अयानचे बोलणे ऐकून एकदम शांत झाली आणि मनात विचार करू लागली, याने असं का केले माझ्यासाठी? हा खरंच चांगला माणूस आहे का? किंवा यालाही माझ्याकडून काहीतरी हवे आहे? तिच्या मनात विचार आला, मला माहीत आहे हा काय अपेक्षा ठेवतोय. शेवटी हा देखील एक पुरुषच आहे. उद्या कदाचित हा पण माझा वापरच करेल. यापेक्षा आजच याची भूक भागवून इथून निघून जाणं बरं. केतकी अयानसमोर उभी राहिली. तिने आपल्या साडीचा पदर खाली सोडला आणि म्हणाली, "तुम्ही माझी मदत यासाठी केली ना? तर घ्या, तुमची भूक भागवून घ्या." अयान खूप समजूतदार होता. तो केतकीला चांगल्या प्रकारे ओळखत नव्हता, पण त्याला हे नक्की कळाले होते की केतकीने खूप कमी वयात खूप सहन केले आहे. यामुळे तिची मानसिक स्थिती अजून स्थिर नाही आणि म्हणूनच ती असं वागत आहे. अयान हळूहळू केतकीच्या जवळ आला. केतकीच्या मनात अयानबद्दल जे विचार चालू होते ते त्याला जवळ येताना योग्य वाटत होते. पण अयान खाली वाकला. केतकीचा पदर उचलला आणि तिच्या डोक्यावर परत ओढून दिला. तो म्हणाला, "ज्या दिवशी तुम्ही मला समजाल त्या दिवशी मी तुमच्यासाठी जे केलंय त्याची किंमत तुम्ही चुकवाल." अयान तिथून निघून गेला. अयानबद्दल अशा प्रकारे विचार करणे केतकीला अंतःकरणातून दुखावून गेले होते. पण त्याला तिच्या परिस्थितीचे पूर्ण आकलन होते. म्हणून तिने केतकीला काहीच सांगितले नाही. पण अयानचे असे शांतपणे निघून जाणे केतकीला समजत होते. मात्र एक व्यक्ती अशी होती जिला अजिबात समज नव्हती आणि ती समजून घ्यायलाही तयार नव्हती. ती म्हणजे आर्या. आर्या दूर उभी राहून हे सगळं पाहत होती आणि तिच्यासोबत रूपा देखील होती, जी नेहमी केतकीविरोधात आर्याला भडकवत असायची. केतकी आणि अयानमध्ये जे काही चालले होते ते आर्या आणि रूपाला ऐकू जात नव्हते. मात्र ज्या प्रकारे केतकीने आपला पदर अयानसमोर सोडला आणि अयानने तो उचलून तिच्या डोक्यावर ठेवला, त्यावरून रूपाने आर्याच्या मनात एक कहाणी तयार केली. "आर्या, तू पाहिलंस का? ती मुलगी किती चतुर आहे. ती तिच्या सौंदर्याचा कसा फायदा घेत आहे. आपल्या भोळ्या-भाबड्या अयानला कसे तिच्या शरीराचे प्रदर्शन करून वश करून घेत आहे. बघ कसं तिने आपला पदर मुद्दामून खाली सोडला. पण बघ अयान किती चांगला आहे. त्याने तिच्या जाळ्यात न फसता तो पदर उचलून तिच्या डोक्यावर ठेवला आणि निघून गेला. पण आर्या, अयान देखील शेवटी एक पुरुषच आहे आणि ती मुलगी खूपच सुंदर आहे. जर अयान तिच्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकला तर काय होईल? विचार कर, तुझे काय होईल आर्या? तुझे अयानशी लग्न ठरले आहे. तू तर कोणाला तोंड दाखवायला लायकही राहणार नाहीस." रूपाच्या या शब्दांनी आर्या ही विचार करू लागली. तिला देखील आता रूपाच्या गोष्टी योग्य वाटायला लागल्या. तिने काही बोलले नाही, पण तीही तिथून शांतपणे निघून गेली. आर्या संपूर्ण दिवस या विचारातच होती. तिला काहीच कळत नव्हते की काय करावं. एकीकडे तिच्या मनात विचार आला की कोणतीही मुलगी कितीही प्रयत्न का करू दे अयानला फसवण्यासाठी, पण जर अयानचा स्वभाव चांगला असेल तर मला एवढं घाबरण्याचे काही कारण नाही. तो स्वतःच अशा मुलीपासून दूर राहील किंवा तिला दूर करेल. पण तिच्या मनात दुसरा विचार आला की रूपाची गोष्ट देखील योग्य आहे. अयान आणि माझे लग्न ठरले आहे.
लग्न अजून झालेले नाही. कुठेतरी अयान अद्याप त्याचा निर्णय बदलण्यासाठी मोकळा आहे. आणि जर ती फसवणारी मुलगी खूपच सुंदर असेल तर? अयान देखील शेवटी एक पुरुष आहे. जर त्याचा हेतू केतकीबद्दल बदलला तर? मग माझे काय होईल? मी तर कुठलीच राहणार नाही. अयानचे धन, त्याचा किती मोठा परिवार आहे, किती संपत्ती आहे त्यांच्याकडे. जर अयानशी माझे लग्न झाले तर माझे आयुष्य खूप सुखात जाईल. पण जर केतकीने अयानला वश करून घेतले तर माझ्या हातून सगळं निसटून जाईल. नाही, मी असं होऊ देणार नाही. शेवटी मी एक डॉक्टर आहे. या केतकीचाही इलाज करेनच. तिला माझ्या अयानच्या आयुष्यातून दूरच ठेवेन. जर तिला समजत असेल तर ठीक आहे, नाहीतर मी तिला या जगातूनच हटवून टाकेन. केतकी विचारांमध्ये गढून गेली होती. पण अचानक तिला तिचेच नाव ऐकू आले. असं वाटत होते की कोणाला तरी तिला खूप आतुरतेने भेटायचे आहे. पण जसजशी ती आवाज जवळ येत गेली तसतसे केतकीला कळाले की त्या आतुरतेमध्ये प्रचंड राग दडलेला आहे, जो वारंवार तिला काही प्रश्न विचारू इच्छित होता. केतकीने कॅम्पच्या बाहेर जाऊन पाहिले तर ती आर्या होती, जी वेड्यासारखी संपूर्ण कॅम्पभर केतकीला शोधत होती. जसेच केतकी तिच्यासमोर आली तिने केतकीला काहीच न सांगता तिला चापट मारायला सुरुवात केली. केतकी काही बोलते किंवा समजावून सांगते त्याआधीच आर्याने तिला जोरात मारायला सुरुवात केली. मारता मारता आर्याने केतकीच्या पोटात लाथ मारली, जिथे नुकतीच अयानने शस्त्रक्रिया केली होती. त्यामुळे केतकीला जणू प्राणच गेले आणि ती बेशुद्ध होऊ लागली. तेवढ्यात तिथे रूपा आली आणि तिने आर्याला रोखले. अन्यथा आर्या तिला ठारच मारले असते. रूपाने तिला तिथून घेऊन गेली. केतकीच्या पोटातून पुन्हा रक्तस्राव सुरू झाला होता आणि ती गंभीर जखमी झाली होती. कॅम्पमधील महिलांनी केतकीला उचलून एका ठिकाणी झोपवले आणि तिच्या पोटातून येणारे रक्त थांबवण्याचा प्रयत्न करू लागले. त्यापैकी एका महिलेने धावत अयानकडे जाऊन केतकीबद्दल सांगायचे ठरवले. पण त्याचवेळी कॅम्पमध्ये एका माणसाचा अपघात झाला होता, ज्यामुळे त्याची अवस्था गंभीर होती. त्याला कॅम्पमध्ये उपचार शक्य नव्हते म्हणून अयान आणि आणखी एक डॉक्टर त्याला घेऊन जवळच्या रुग्णालयात गेले होते. म्हणूनच अयानला केतकीच्या अवस्थेची कल्पनाच नव्हती आणि इकडे केतकीची परिस्थिती आणखी गंभीर होत चालली होती. परंतु आर्याने इतके संतापून केतकीवर का हल्ला केला हे समजत नव्हते. हाच प्रश्न रूपाने आर्याला विचारला तेव्हा आर्या वेड्यासारखी चिडचिड करू लागली. रूपाने तिला हलवत विचारले, तू वेडी झाली आहेस का? एक डॉक्टर असून सर्वांसमोर तू त्या मुलीवर हात उचललास. जर मी वेड्यात आले नसते तर तू तिला मारूनच टाकले असतेस. तुला माहीत आहे का, तुझ्या या वेडेपणामुळे तू किती मोठा गुन्हा करू शकली असतीस. आणि तुला झालं तरी काय आहे? तू तर या प्रकरणात अयानशी बोलणार होतीस, मग केतकीशी असं वागण्याची गरज काय होती? आर्याने उत्तर दिले, तू बरोबर आहेस रूपा. त्या केतकीने माझ्या अयानवर जादू केली आहे. तो सतत केतकीचे कौतुक करतो आणि तिच्या विरोधात एक शब्दही ऐकू शकत नाही. मी शांततेने अयानशी केतकीबद्दल बोलायला गेले होते. मी केतकीबद्दल काही माहिती मिळवली होती आणि तेच अयानला सांगायला गेले होते. तुला माहीत आहे अयानने काय सांगितले? की त्याला त्या मुलीबद्दल सगळं माहीत आहे. रूपाने तिला मध्येच थांबवत विचारले, असं काय माहिती मिळवलीस त्या केतकीबद्दल? आणि तू अयानला नेमकं काय सांगितलं? आर्या म्हणाली, मी केतकीबद्दल इथल्या भागात चौकशी केली तर कळाले की केतकीने एक मोठा गुन्हा केला आहे. ती तिच्या नवऱ्याची खून करणारी आहे आणि इथल्याच पोलिसांना ती हवी आहे. हेच जेव्हा मी अयानला सांगितले तेव्हा अयान म्हणाला की त्याला हे सगळं आधीपासूनच माहीत आहे. रूपा म्हणाली, मग गोष्ट कुठे बिघडली? आर्या म्हणाली, अयानने सांगितले की त्याला केतकीबद्दल हे सगळं माहीत आहे. मी त्याला विचारले की तुला हे माहीत असताना तू पोलिसांना का सांगितलं नाहीस की ती मुलगी आपल्याकडे कॅम्पमध्ये आहे? तू एका गुन्हेगाराला का वाचवत आहेस? तू तर सगळ्यांना नेहमी योग्य मार्गाने जाण्याचा सल्ला देतोस. मग तू असा मोठा गुन्हा कसा करू शकतोस? रूपाने विचारले. मग अयानने काय सांगितले? आर्या म्हणाली, अयान म्हणाला की कदाचित केतकी निर्दोष असेल. तिच्यावर खोटा आरोप लावला गेला असेल. कारण जेव्हा ती कॅम्पमध्ये आली तेव्हा तिच्या पोटावर कोणीतरी चाकूने वार केला होता आणि तेव्हा ती गरोदर होती. तर मला पूर्ण सत्य माहिती नसताना मी का त्या निष्पाप मुलीला गुन्हेगार म्हणू? आर्या, तूही ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस. विसरून जा या गोष्टीबद्दल, नाहीतर केतकी मोठ्या अडचणीत सापडेल. तेव्हा अचानक आर्या बोलता बोलता शांत झाली. रूपाने तिला पुन्हा विचारलं, पुढे सांग. तू अयानशी काय बोललीस? त्याचे ऐकलंस की नाही? आणि मग पुढे काय झालं? तर असं काय बोलली होती आर्या अयानला, ज्यामुळे गोष्ट इतकी बिघडली? हे आपण जाणून घेऊया कहाणीच्या पुढील भागात. तोपर्यंत तुम्हाला या कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.